नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। आज आपण कोणतीही पूर्वतयारी न करता एकदम झटपट असा पौष्टिक नाश्ता बनवणार आहोत। तुमची मुलं जर भाज्या खायला कंटाळा करत असतील तर तुम्ही हे नाश्त्यासाठी करा किंवा टिफिनसाठी करा, खूप सुंदर होतं। हे सॉसबरोबर किंवा कोणत्याही चटणीबरोबर तुम्ही खाऊ शकता। माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक करा। जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला आता हे कसं करायचं आहे ते बघूया। इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे। त्याच्यात आपल्याला पाव कप रवा घालायचा आहे। आता हे दोन्ही मिक्स करायचं आणि याच्यात थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं एक बॅटर तयार करायचं आहे। खूपही पातळ करायचं नाही आणि खूपही घट्ट करायचं नाही। आणि पाणी घालताना थोडं थोडं घालायचं, कारण गव्हाचं पीठ असतं त्यामुळे त्याच्या खूप गुठळ्या होतात। त्यामुळे थोडं थोडं पाणी घालत असं गुठळ्या मोडत आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे। इथे आता हे बॅटर बघा मी असं तयार केलं आहे। याच्यात अजिबात गुठळ्या नाही आहेत आणि खूपही पातळ नाही आणि खूपही घट्ट नाही, असं पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये रवा भिजण्यासाठी आपण हे थोडा वेळ बाजूला ठेवायचं आहे। आता गॅसवर एक कढई ठेवली आहे। कढईत थोडं तेल घालून घ्यायचं। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये थोडी मोहरी घालायची। मोहरी फुलली की त्याच्यात जिरं घालायचं, थोडा हिंग घालायचा। आता इथे मी एक मीडियम कांदा बारीक चिरून घेतला आहे, तो घालायचा। आता याच्यात भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणत्याही घालू शकता। आता इथे मी एक लहान सिमला मिरची बारीक चिरून घेतली आहे। थोडं गाजर किसून घेतलं आहे। गाजर किसूनच घालायचं, तुकडे केले छोटे छोटे तरी ते तुकडे खाताना लागतात, त्यामुळे किसून घालायचं। इथे एक हिरवी मिरची, एक 4 लसणाच्या पाकळ्या आणि थोडं आलं असं जाडसर चेचून घेतलं आहे, ते घालायचं। आता हे सगळं आपल्याला एकसारखं तेलामध्ये परतायचं आहे, शिजवायचं नाही आहे। फक्त 1-2 मिनिटं या सगळ्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता इथे मी हे 2 मिनिटं असं मीडियम गॅसवरती परतून घेतलं आहे, याचा कच्चेपणा निघून गेला आहे। आता गॅस बंद करूया। आता आपण मगाशी जे बॅटर तयार करून घेतलेलं ते घ्यायचं। आता याच्यात काही सुके मसाले घालायचे आहेत। अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धनेजिरे पावडर, अर्धा चमचा चिली फ्लेक्स, अर्धा चमचा चाट मसाला आणि चवीप्रमाणे मीठ। आता चाट मसाल्याने याला छान चटपटीत अशी चव येते, पण चाट मसाल्यामध्ये पण मीठ असतं त्यामुळे मिठाचा अंदाज बरोबर करायचा। आणि चिली फ्लेक्सही घालतोय, मिरचीही घातली आहे, त्यामुळे लहान मुलं जर खाणार असतील तर त्या अंदाजाने घाला। आता मगाशी आपण ज्या भाज्या परतून ठेवल्या होत्या ते याच्यात घालायच्या। कोथिंबीर घालायची आणि हे सगळं आता मिक्स करायचं। आता हे थोडंसं घट्ट वाटतंय, याच्यात आपण थोडं पाणी घालायचं। पाणी आपल्या अंदाजाने ॲडजस्ट करायचं, म्हणजे आपल्याला हे तव्यावर थोडं पसरता यायला पाहिजे इतपत आपण सैल करायचं। आपल्याला रोज रोज चपाती भाजी करून कंटाळा येतो, तर कधीतरी एखाद वेळ तुम्ही असं करू शकता, कारण याच्यात भाज्याही आहेत, गव्हाचं पीठही आहे। मुलंही भाज्या खात नाहीत, तर मुलांना तुम्ही असं टिफिनमध्ये करून देऊ शकता। खूप छान लागतं हे, नुसतं खाल्लं तरी छान लागतं। आता अजून थोडंसं पाणी घालूया। आता हे बॅटर एकदम बरोबर झालं आहे, असं आपल्याला करायचं आहे। आता हे लगेच करायला घेऊया। आता गॅसवर तवा ठेवला आहे, थोडंसं तेल घालून घ्यायचं आणि तेल तव्याला व्यवस्थित लावून घ्यायचं। आपण जे बॅटर तयार करून घेतलं होतं ते परत थोडं मिक्स करायचं। आता इथे मी लहान लहान करणार आहे। आता चमच्याने स्पीड घातलं आहे। आता याला खूप पातळ नाही पसरायचं, थोडं मीडियम असं ठेवायचं। हे बघा, याला चमच्यानेच मी असं थोडंसं पसरून घेतलं आहे। आता बाजूला अजून एक घालून घेते। तुम्हाला जर थोडं अजून मोठ्या साईजचं करायचं असेल तरी करू शकता। इथे मी लहान लहान करून दाखवलेत। आता हे थोडं खालच्या बाजूने भाजू देऊया।
आता याची वरची बाजू थोडी कोरडी होत आली की याला वरून थोडं तेल लावायचं. आता हे परतून घेऊया. बघा, तव्याला अजिबात चिकटत नाही, अगदी सहज निघतं. आता उलथण्याने असं दाबून आपल्याला याला प्रेस करत शेकायचं आहे. आता याची दुसरी बाजू देखील व्यवस्थित भाजून घेऊया. आता इथे बघा, इथे हे मी दोन्ही बाजूंनी असं छान भाजून घेतलेत आणि 2 भाजत असतानाच मी तिसरा देखील बाजूला घातला होता. बघा, अगदी छान दोन्ही बाजूंनी छान भाजलेत. रंगही फार सुंदर आला आहे. असं उलथण्याने दाबून त्याला भाजायचं म्हणजे आतपर्यंत छान भाजलं जातं. आता हे आपलं भाजून तयार आहे. आता हे काढून घेऊया. आता इथे आपला नाश्ता करून तयार आहे. अगदी कमीत कमी वेळेत घरच्याच उपलब्ध साहित्यामध्ये हे तयार होतं. याच्यात भरपूर भाज्या आहेत, गव्हाचं पीठ आहे, त्यामुळे हे खूपच पौष्टिक आहे. तर असं तुम्ही देखील नक्की ट्राय करा. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.